जगदंब नमो आदेश जय मल्हार। मी प्राध्यापक मुकुंदनाथ तांदळी सर। आज आपण खंडोबा देवाची तळी कशी भरायची हे पूर्ण प्रात्यक्षिक सहित आणि त्याच्या मागचं धर्मशास्त्रीय कारण सुद्धा बघणार आहोत। या आधी सुद्धा आपल्या चॅनलवरती मी तळी भरण्याचा व्हिडिओ अपलोड केला होता, परंतु नवीन दर्शकाच्या आग्रहास्तव आज आपण पुन्हा एकदा ही संपूर्ण विधी दाखवत आहोत। या ठिकाणी आपण प्रथम पूजेची मांडणी बघून घेऊया। काळ्या घोंगडीच्या आसनावरती मी श्री खंडेरायाची मूर्ती स्थानापन्न करून घेतली आहे। मूर्तीच्या आजूबाजूला दिवटी बुदली ठेवून घेतली आहे। कोटंबा होता तर कोटंब्यामध्ये भंडारा भरून ठेवला आहे। त्याबरोबरच खंडोबाच्या मूर्तीच्या दोनही बाजूंना दिवे प्रज्वलित करून या ठिकाणी एकूण 5 विड्याच्या पानावरती 5 वाट्या त्याठेवलेल्या आहे, ज्यामध्ये हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक आणि खोबऱ्याची वाटी असे एकूण 5 फळं आहेत। त्यानंतर समोर कपडा अंथरलेला आहे। घोंगडीच आहे ही सुद्धा, तुम्ही घोंगडी अंथरू शकता किंवा कुठलाही स्वच्छ कपडा अंथरला तरी सुद्धा चालेल। स्वच्छ अंथरलेल्या कपड्यावरती सर्वात प्रथम तर आपण मध्ये ताट ठेवलेलं आहे। ताटामध्ये 5 विड्याची पानं ठेवली, त्यामध्ये 1 सुपारी ठेवली, त्यामध्ये भंडार वाटी ठेवलेली आहे, म्हणजेच खोबऱ्याच्या वाटीमध्ये भंडारा भरून ठेवलेला आहे। खंडोबाच्या घटस्थापनेच्या दिवशीच ही भंडार वाटी आपण स्थानापन्न करून ठेवली होती, तर त्याच 2 भंडार वाट्या इथे आपण ताटामध्ये घेतलेल्या आहे। आणि 2 नैवेद्य, बाजरीची भाकर आणि त्यावरती भरीत असे 2 नैवेद्य, त्यावरती 2 दिवे आणि याच्या अवतीभोवती सुद्धा आपण एकूण 4 दिशेला 4 दिवे आणि 5वा दिवा मध्ये अशी ही सर्व मांडणी करून घेतली आहे। म्हणजे ताटामध्ये एकूण 2 नैवेद्य आणि आजूबाजूला एकूण 5 नैवेद्य असे एकूण मिळून सर्व 7 नैवेद्य मी या ठिकाणी ठेवले आहे। आता नैवेद्य 5 ठेवावे, 7 ठेवावे की 9 ठेवावे हा आपापला ऐच्छिक विषय आहे, परंतु 7 ठेवण्याचा अर्थ असा की यळकोट शब्दाचा अर्थ असा होतो की यळ म्हणजे 7 आणि कोट म्हणजे कोटी, 7 कोटी सैन्यांचा जो अधिपती आहे असा खंडेराव, म्हणजे यळ 7। त्यामुळे आपण या ठिकाणी 7 ह्या आकड्याला शुभ मानून एकूण 7 नैवेद्य ठेवलेले आहे। आता या ठिकाणी आपण प्रत्यक्षामध्ये विधीला सुरुवात करूया आणि त्यानंतर तळी उचलण्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे ती सुद्धा स्पष्ट करूया। आता आपण सर्वजण मिळून, आता या ठिकाणी घरामधील जेवढे पुरुष असतील, महिला असतील, सर्वांनी मिळून तळी भरायला पाहिजे बरं का। महिलांनी सुद्धा तळी भरलेली चालते। या ठिकाणी माझ्या जवळ आम्ही एकूण 7 जण आहोत, तर मी 7 जणांना बसवलं। मग 7 जण असो, 5 असो, 4 असो, 3 असो, 2 असो, कोणीच घरामध्ये नसेल तर एकट्या माणसाने तळी उचलली तरी सुद्धा चालते। परंतु तळी उचलण्याचा मुख्य नियम असा की तळी उचलणाऱ्या व्यक्तीचं डोकं नेहमी झाकलेलं पाहिजे, ब्रह्मरंध्र टाळू नेहमी झाकलेली पाहिजे। आता टाळू झाकलेली असताना आपण एकतर डोक्यामध्ये टोपी घालून ठेवू शकतो किंवा रुमाल सुद्धा ठेवू शकतो। तर आम्ही सर्वांनी डोक्यामध्ये टोप्या घालून ठेवलेल्या आहे। आता आम्ही या ठिकाणी तळी उचलायला घेत आहोत। सर्वांनी मिळून ताटाला उचलावं। आता तळी उचलणे म्हणजे ती वर खाली करणे, तर या ठिकाणी एक विशिष्ट अशी पारंपरिक खंडोबाची आरती सुद्धा आहे, ती आरती सुद्धा आपण या ठिकाणी म्हणणार आहोत। तर सर्वांनी माझ्या मागे मागे ती आरती म्हणावी। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरी, निळा घोडा पावमे तोडा, कमरी करगोटा, बेंबी हिरा, अंगावर शाल, सदा ही लाल, म्हाळसा सुंदरी, आरती करी, बानाई सुंदरी, आरती करी, देवाला ओवाळी, नाना परी, अडकल ते भडकल, भडकल ते भंडारा, खोबऱ्याचा कुटका, भंडाऱ्याचा भडका, बोल अहंकारा, सदानंदाचा ये गोड, मार्तंड भैरवाचे चांगले, आई राजा उदे उदे। यानंतर आपली तळी उचलून झालेली आहे। आता आपण एक स्वतःच्या डोक्यावरती टोपी खाली ठेवून त्या टोपीवरती या तळीच्या ताटाला ठेवूया। डोक्यावरच्या टोपीवर ठेवलं तरी चालतं किंवा आपण त्या ठिकाणी एखादा रुमाल ठेवून त्या रुमालावरती तळी ठेवली तरी सुद्धा चालते। तर या ठिकाणी मी टोपीवरती तळी ठेवून घेत आहे। त्यानंतर कुठल्याही एका पुरुषाने ह्या ज्या 2 भंडार वाट्या ठेवलेल्या आहे
तर ही भंडाऱ्याची वाटी हातामध्ये घेऊन ही फोडावी आणि तिचा भंडारा त्या ठिकाणी मार्तंड भैरवाच्या मूर्तीवरती उधळावा. तर या ठिकाणी माझा शिष्याने ही भंडारी फोडून हिचा भंडारा मार्तंड भैरवाच्या मूर्तीवरती उधळला आहे. आणि दुसरी जी भंडारवाटी आहे ती आपण मोठ्या मूर्तीवरती फोडून घेणार आहोत. येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, मार्तंड भैरवाचे चांग भले. आता या ठिकाणी एक मुद्दा नमूद करावासा वाटतो की जर तुम्ही मगाशी प्रोसेस पाहिली तर आपण खंडोबाची तळी घेऊन ती हवेमध्ये वर खाली केली होती. हवेमध्ये वर खाली करण्याचं कारण काय? बघा, खंडोबा म्हणजेच मार्तंड भैरव. या मार्तंड भैरवाने शिवशंकराने भक्तांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी जो अवतार घेतला, मणिमल्ल वधासाठी जो अवतार घेतला, तर भक्तांचं रक्षण करण्यासाठी या मार्तंड भैरवाची शक्ती तीनही खंडामध्ये समसमान चालते असा त्याचा अर्थ होतो. खंडोबाची आरती सुद्धा आहे. त्रिखंडामध्ये स्थान शोभे कडे पठारी, म्हणजे त्रिखंडामधला जो तुझा रहिवास आहे तर तो तू कडे पठारावरती शोभतोस. आता हे त्रिखंड म्हणजे कुठले? तर सोप्या भाषेमध्ये आपण असं समजूया की स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तीनही दिशांमध्ये मार्तंड भैरवाची सत्ता समसमान चालते. त्यामुळे जेव्हा ही तळी जमिनीवर ठेवलेली असते तर हे त्या ठिकाणी असणाऱ्या पाताळ लोकांचं प्रतिनिधित्व करतं. जेव्हा ही तळी अधांतरी उचलली जाते तेव्हा ते मृत्यू लोकांचं प्रतीक असतं. जेव्हा तळी हवेमध्ये वरती घेतली जाते तेव्हा ते त्या ठिकाणी असणाऱ्या स्वर्गाचं प्रतीक असतं. म्हणजे स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळ या तीनही ठिकाणी मार्तंड भैरवाचा जो डंका आहे तो समसमान पद्धतीनुसार चालतो असा त्या ठिकाणी या तळीचा भावार्थ किंवा अर्थ होतो. आता आपण या ठिकाणी मार्तंड भैरवाची तळी सांगून झालेली आहे. या ठिकाणी आता आपण खंडोबाची आरती करूया. चला तर मग. आता या ठिकाणी विशेष बाब म्हणजे आज माझ्या गळ्यामध्ये तुम्हाला ही वसारी दिसत असेल, म्हणजेच हा सोटा दिसत असेल आणि गळ्यामध्ये ही भंडारी दिसत असेल, तर ही का घातली आहे? तर ज्यांनी वाघ्या पंथाची दीक्षा घेतलेली असते, म्हणजे ते एखाद्या वाघ्याकडून खंडोबाचा गुरुमंत्र घेतलेला असतो, त्या व्यक्तीने खंडोबाची तळी उचलताना किंवा तळी भरताना गळ्यामध्ये वारू भंडारी ठेवणं, म्हणजेच वसारी आणि भंडारी ठेवणं कंपल्सरी असतं. आणि मी स्वतः वाघे पंथाची दीक्षा घेतलेली असल्यामुळे मी माझ्या गळ्यामध्ये वारू भंडारी घातलेली आहे. ज्यांच्या घरी कोणाकडे वारू भंडारी नसेल त्यांनी फक्त डोक्यामध्ये टोपी घालूनही खंडोबाची तळी उचलली तरी सुद्धा चालतं. या ठिकाणी आपण मार्तंड भैरवाची आरती करून घेऊया. ओम श्री महागणाधिपतये नमः. चौघड सागर पाहता हरत माझ्या चिंता, गणम्या देखला जेजुरी उल्हास माझ्या चिंतन, आरती ओवाळू तुम्हावरी कानड्या मल्हारी, देवा नाव तुमचं मल्हारी. मल्हारी भक्तांचा कैवार, दानी म्हाळसा सवंगडे शोभत सर्व्या परी, दयाळा नाव तुमचं मल्हारी. गवळ्या घोड्यावरी स्वार धारेवर बसले मल्हार, जिंका चढविला सोनेरी 9 लाख रुपेरी, हातीच्या बुकता रसमाचा वास सोडून झोम, आरती ओवाळू तुम्हावरी कानड्या मल्हारी, देवा नाव तुमचं मल्हारी. मल्हारी भक्तांचा कैवार, राणी म्हाळसा सवंगडे शोभत सर्व्या परी, दयाळा नाव तुमचं मल्हारी. जेजुरी भवताली हैवान, खोबऱ्याचं उधळण बानुबाई करतासे जागरण, चैत्र मास नेमून आरती ओवाळू तुम्हावरी कानड्या मल्हारी, देवा नाव तुमचं मल्हारी. मल्हारी भक्तांचा कैवार, राणी म्हाळसा सवंगडे शोभत सर्व्या परी, दयाळ नाव तुमचं मल्हारी. जेजुरी भवताली घडघड नित्य नाम जडजड, वाजती वाजती चौघडे महाराजाच्या पुढे आरती ओवाळू तुम्हावरी कानड्या मल्हारी, देवा नाव तुमचं मल्हारी. मल्हारी भक्तांचा कैवार, राणी म्हाळसा सवंगडे
शोभत सर्व्या परी दयाळा नाव तुमचं मल्हारी जेजूर बसवेल नाना परी 9 लाख पायरी तिथ देव नांदतो मल्हारी म्हाळसा शेजारी ऐना परवली दुसरी बानू धनगरीन आरती ओवाळू तुम्हावरी तांडल्या मल्हारी देवा नाव तुमचं मल्हारी मल्हारी भक्तांचा कैवार राणी म्हाळसा सवंगडे शोभत सर्व्या परी दयाळा नाव तुमचं मल्हारी शिव अवतार धरिला पिवळा वाघ्या झाला न हाती खडगन खंडा घेतला घोड्यावर स्वार झाला चालला दैत्य वधाया शिकार खेळाया लागू हरीच्या पायन आरती ओवाळू रे खंडेराया लागू हरीच्या पायन भेट द्यावी ग म्हाळसा बया खंडोबा म्हाळसाचा भरतार बानाईच्या वरदान्याचं पिवळं दिसतंय आभरान भंडाऱ्याचं लेन देवन भंडार केला लावाया भंडार केला उधळाया लागू हरीच्या पायन आरती ओवाळू रे खंडेराया लागू हरीच्या पायन भेट द्यावी ग सगुण निर्गुण सीतेचा वल्लभन बाळ भगत होता अज्ञान प्रसन्न मल्लू खानन भेट द्यावी र खंडेराया द्यावी ग म्हाळसा बया लागू हरीच्या पायन आरती ओवाळू रे खंडेराया लागू हरीच्या पाय भेट द्यावी ग म्हाळसा बया शिवाजी पूजाया नरुर्गाला गेला न याच्या हाकेला देव उतरला वाचाय कुठ बोलन भेट द्यावी र खंडेराया द्यावी ग म्हाळसा बया लागू हरीच्या पायन आरती ओवाळू रे खंडेराया लागू हरीच्या पायन भेट द्यावी ग म्हाळसा बया उगवला दिनमान देवाला वहाबेल भंडार जय जय मार्तंड मल्हार ठाणकाचा देव ठाणका जावे भोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे लागू हरीच्या पाय आरती ओवाळू रे खंडेराया लागू हरीच्या पायन भेट द्यावी बया ओवाळू आरती जय खंडेराया जय भोळ्या देवा ओवाळी म्हाळसन बानू लागले पाया कापराच्या ज्योती पंच प्राणाची आरती पंच प्राणाची आरती ओवाळी म्हाळसा बानू चरणी लागती डोलाई माळीन हार घालती देवाला हार घालती मालावती मुरुळी गुण हे आवडीन गाती काया वाचा करून आपला ओवाळीला राजा आपला ओवाळीला राजा जेजुरीचा खंडोबा पहिला मानपालीचा त्रिखंडावर सान शोभे कडे पठारी देवा कडे पठारी यळकोट बोलता न भक्त लागले ध्यानी जय देव माझ्या जेजुरीचा राजा न माझा पेंबरचा राजा ओवाळू वारती लागू मल्हारीच्या पाया उदोद भंडार लेना देवा देव दर्शन घेना हो बानू म्हाळसा राण्या सर्व रूप आना हो योगा योगी देव तारक खंडोबा मल्हार हो बसले सिंहासनी राजा बसला त्रिभुवनी हो मार्तंड भोका देवा तुम्हास नाही धोका हो सर्व रूप आना देवा सर्व रूप आना हो जय देव माझा जेजुरीचा राजा न माझा पेंबरचा राजा ओवाळू आरती लागू मल्हारीच्या पाया आई परशुरामाची आई आरती ओवाळी माझी माता रेणुकाई जलदेवी अंबाबाई माता पुरी तुझा वास भक्त घरी तुझ्यास संकट समाई सावधीशी तू खास जय देवी अंबाबाई परशुरामाची
सकल दान अज्ञान हरि पाए अम्बे देवी दर्शन जय देवी अम्बाबाई परशुरामा की आई आरती हो वारी माती माता रे निताई जय देवी अम्बाबाई गौरम करुणावतारम संसारसारम भुजगहारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवं आवाहनं न जानामि न जानामि तदार्चनं पूजां चैव न जानामि क्षमतां परमेश्वरे मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरे यत्पूजितं मया देवी परिपूर्णतदास्तु मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेक शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष मां परमेश्वरी।